नाशिककरांचा संयम संपला. खड्डे, ट्रॅफिक आणि अपघातांनी शहर वेठीस. स्मार्ट सिटी, कुंभनगरी, महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारं शहर अशी नाशिकची ओळख आहे. पण आज याच शहरात नागरिकांना रोज खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे. विकास कामे सुरू आहेत, पण नियोजनाचा अभाव नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. डोंगरे वस्ती ते पेठ रोड, सातपूर रोड, गंगापूर रोड, पाईपलाईन रोड, सिटी सेंटर सर्कल ते गोविंदनगर, अशोका मार्ग, सिबल हॉटेल परिसर, बॉईज टाउन स्कूल रोड, कमिशनर कार्यालय ते कॅनडा कॉर्नर, मायको सर्कल ते त्र्यंबक नाका, निमाणी बसस्थानक ते आडगाव नाका, मुंबई नाका ते राणेनगर सर्व्हिस रोड आणि इंदिरानगर राजसारथी रोड या सर्व भागात खड्डे, खोदलेले रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे आता केवळ गैरसोयीचे राहिलेले नाहीत, तर ते जीवघेणे ठरत आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. खड्डा चुकवताना दुचाकी घसरते, वाहनांचा तोल जातो आणि अनेक ठिकाणी रोज अपघात घडत असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई नाका, राणेनगर सर्व्हिस रोड, मायको सर्कल आणि निमाणी परिसरात अपघातांची संख्या वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आंजनेय मंदिर ते निमाणी बसस्थानक आणि पुढे आडगाव नाका हा मार्ग तर दिवसभर वाहनांच्या रांगांनी भरलेला दिसतो. एसटी बस, शहर बस, रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि हजारो नागरिक रोज या कोंडीत अडकतात. प्रवासाचा वेळ दुप्पट झाला असून इंधनाचा खर्च आणि मानसिक त्रासही वाढला आहे. दुसरीकडे 2027च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर विविध विकास कामे सुरू आहेत. ही कामे आवश्यक असली तरी त्याचे नियोजन, वाहतुकीचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांना रोज संकटांचा सामना करावा लागणार असेल तर अशा विकासाचा उपयोग काय, असा सवाल आता नाशिककर विचारू लागले आहेत. नागरिकांची मागणी स्पष्ट आहे. कामे करा, पण नियोजनबद्ध करा. खड्डे तातडीने बुजवा, अपूर्ण रस्ते पूर्ण करा, वाहतुकीचे प्रभावी नियोजन करा आणि अपघातप्रवण ठिकाणी त्वरित उपाययोजना करा. आज परिस्थिती गंभीर आहे. प्रशासनाने आताच ठोस पावले उचलली नाहीत तर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर केवळ चौकशी आणि आश्वासनांवर वेळ घालवावा लागू शकतो. नाशिककरांना विकास हवा आहे, पण तो सुरक्षित, नियोजनबद्ध आणि नागरिकांना त्रास न देता व्हायला हवा. आता प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहणार? महाराष्ट्र माझासाठी विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार.